फौजदारी कायदा माहीत असणे आणि फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करण्याची कायदेशीर प्रक्रिया माहीत असणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चोरी करणे हा गुन्हा आहे हे आपल्यापैकी प्रत्येकालाच माहीत आहे. एखाद्याला मारहाण केली तर पोलीस पकडून नेतील हेही आपल्याला माहीत आहे. पण समजा देव न करो आणि उद्या तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडला तर पहिले पाऊल काय उचलायचे? FIR कसा लिहायचा? पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर काय बोलायचे? आणि पोलिसांनी तक्रार घ्यायला नकार दिला तर पुढे काय करायचे? फौजदारी कायदा माहीत असणे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची कायदेशीर प्रक्रिया माहीत असणे या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत हाच महत्त्वाचा फरक समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती कधीही तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या कामी येऊ शकते. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊया फौजदारी कायदा, क्रिमिनल लॉ म्हणजे काय. हा कायदा तुम्हाला सांगतो कायदेशीर भाषेत काय बरोबर आहे आणि काय चूक, कोणता गुन्हा केला तर कोणती शिक्षा मिळेल हे या कायद्यात लिहिलेले असते. म्हणजेच काय की तुम्ही कोणता गुन्हा केला तर तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये कोणती शिक्षा होऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ खून करणे, चोरी करणे, फसवणूक करणे हे गुन्हे आहेत. जर तुम्ही कोणाची गाडी चोरली असेल तर तुम्हाला 3 वर्षापर्यंत जेल होऊ शकते. हे या पुस्तकात लिहिलेले असते. म्हणजे IPC किंवा भारतीय न्याय संहितेमध्ये ह्याला म्हणायचं की फौजदारी कायदा म्हणजे ज्या गुन्ह्याला कोणतं कलम लागतं व त्याच्यात किती शिक्षा होती हे एवढंच लिहिलेलं असतं. तो झाला कायदा. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, कायदेशीर प्रक्रिया. हा कायदा तुम्हाला काय सांगतो? म्हणजे हा कायदा तुम्हाला सांगतो की कसे करायचे. म्हणजे गुन्हा घडल्यानंतर तो कागदावर आणण्यापासून ते आरोपीला जेलमध्ये पाठवेपर्यंत कोणती पावले उचलायची याचे नियम म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, म्हणजे पूर्वीचा CRPC, फौजदारी प्रक्रिया संहिता. यात काय काय येते? तक्रार आणि FIR, गुन्ह्याची माहिती पोलिसांपर्यंत कशी पोचवायची, FIR कसा नोंदवायचा. नंबर 2, अटक. पोलिसांनी कोणालाही थेट अटक करण्याचा अधिकार आहे का? अटक करताना कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे. नंबर 3, हक्क. अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायाधीशांसमोर हजर करणे बंधनकारक आहे. नंबर 4, जामीन. जामीन कसा मागायचा. आणि नंबर 5, कोर्ट ट्रायल. न्यायालयात पुरावे कसे सादर केले जातात आणि साक्षीदारांची चौकशी कशी होती. म्हणजेच कायदा हा केवळ नियम सांगतो, पण प्रक्रिया त्या नियमाला प्रत्यक्षात आयुष्यात लागू करते. म्हणजे थोडक्यात काय, ज्या कलमांतर्गत कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे किंवा आपण केलेला आहे त्याच्यावरती पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी करायची हे फरक आपण समजून घेतो आहोत. आता तुम्ही म्हणाल की मी वकील किंवा पोलीस आहे का, आम्हाला प्रक्रियेची काय गरज. तर इथेच आपण चूक करतो. अनेकदा लोकांना कायदा माहीत असतो पण प्रक्रिया माहीत नसल्यामुळे त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकत नाहीत. उदाहरणार्थ घेऊया. परिस्थिती क्रमांक 1, तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात आणि पोलिसांनी तुमची FIR घ्यायला नकार दिला. आता काय करणार? जर तुम्हाला प्रक्रिया माहीत असेल तर तुम्हाला एक ठाऊक असेल तर तुम्ही थेट वरिष्ठांकडे किंवा न्यायालयात अर्ज करू शकता. परिस्थिती क्रमांक 2, एखाद्या नातेवाईकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रक्रियेची माहिती असेल तर तुम्हाला हे माहीत असेल की 24 तासाच्या आत संबंधित अटक व्यक्तीला कोर्टात हजर करणे पोलिसांचे कर्तव्य आहे आणि तुम्हाला वकिलांशी बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. थोडक्यात काय तर कायदा तुम्हाला अधिकार देतो पण प्रक्रिया तुम्हाला त्या अधिकाराचा वापर ढालीसारखा करायला शिकवते. थोडक्यात काय, कायद्याची माहिती असणे ही चांगली गोष्ट आहे, पण कायदेशीर प्रक्रियेची साक्षरता असणे हाच खरा आत्मविश्वास आहे. म्हणजे थोडक्यात काय, अंमलबजावणी कशी केली जाते हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा
जेणेकरून ही महत्त्वाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचेल. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या भाषेत कायदेशीर आणि व्यावहारिक ज्ञान मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.